आज आपण जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन करताय, नेमकं काय मागण्या आहेत, काय सांगा? नमस्कार, माझं नाव सुभाष जानू राठोड. आदिवासी 17 संवर्ग पेशा पदभरती संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष आहे पालघर. सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या 2019च्या अधिसूचनेनुसार ही भरती सुरू झाली आणि ही भरती सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी समुपदेशन झालं, निवड याद्या लागल्या, सगळं काही होत असताना 2023ला समोरची जी पार्टी आहे त्यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली आणि स्टे आणण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ त्या नियुक्त्या थांबवल्या गेल्या, भरती थांबवली गेली आणि गेली सतत 2 वर्ष आम्ही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा लढा करून 6 ऑक्टोबरला आम्ही नुकताच हा निकाल लावला. निकाल त्या ठिकाणी 50% पदभरतीची मर्यादा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. तर आमची प्रामुख्याने 17 संवर्गाची एकच मागणी आहे की आम्हाला ह्या कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जो GR आता 11 तारखेला पारित केलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात, अन्यथा मग हे जे जन आंदोलन आम्ही घेतलेलं आहे हे आम्ही स्थगित करणार नाही. आम्ही मग आमच्याकडे हा शेवटचा पर्याय आहे आणि आमच्या तोंडाशी हाताशी आलेला घास जर मागच्या वेळी जर ही पुनरावृत्ती होत असेल तर आमच्यावर हा खूप मोठा अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा आम्ही हा अन्याय दाखवण्यासाठी म्हणून आज जिल्हा परिषद कार्यालय पालघर या ठिकाणी आम्ही हे बेमुदत अमोशन संघटनेच्या माध्यमातून स्वीकारलेले आहे. किती कंत्राटी शिक्षक यात सहभागी झाले या ठिकाणी हे सगळे बसलेले 17 संवर्गातील कर्मचारी आहेत. याच्यामध्ये तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, वनरक्षक आहेत, कृषी सेवक आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत आणि बहुसंख्य शिक्षक आहेत. असे सगळे जे अन्यायग्रस्त कर्मचारी आहेत ते ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. तुमची पुढील दिशा काय असणार आहे? मागण्या मानणार? आम्ही आमचं निवेदन सन्माननीय कलेक्टर महोदया, SP साहेब, त्याच्यानंतर सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आम्ही दिलेले आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचं काम चालू आहे, परंतु गेले 8 दिवस त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर काम होत असेल तर ते थोडंसं स्पीडली व्हायला पाहिजे आणि आम्हाला तात्काळ किंवा लवकरात लवकर आज उद्या पर्यंत नियुक्त्या कशा देता येईल याच्यावर त्यांनी सहानुभूती विचार केला पाहिजे आणि आम्हाला त्या नियुक्त्या दिल्या गेल्या पाहिजेत अशी आमची ठाम मागणी आहे.